नाशिकमध्येही महायुती तुटलेली असल्याची माहिती समोर येते आणि नाशिकमधून आपले प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, आपण पाहतोय नाशिकमध्येही काही दिवस चर्चा चालली, मात्र अखेर ही युती तुटलेली आहे आणि महायुती ही आता नाशिकमध्ये तिन्ही पक्ष कसे लढतील या संदर्भातली काही आकडेवारी समोर येते का? काय चित्र आहे? प्रणिता, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती होईल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या, पण आता ही संपूर्णपणे युती जी आहे ती तुटलेली आहे। भाजप नाशिकमध्ये स्वतंत्र लढणार आहे। 122 ज्या जागा आहेत या सर्व जागांवरती भाजप हे स्वतंत्र लढण्याच्या संपूर्णपणे भूमिकेत आहे आणि अनेक जे भाजपचे जे उमेदवार आहेत काल आणि आज आपली उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। जवळपास 90% जे उमेदवार आहेत भाजपच्या या सगळ्या लोकांना एबी फॉर्म जे आहे ते भाजपच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती मात्र नाशिकमध्ये झालेली आहे। मागच्या 2-3 दिवसांपासून भाजपकडनं प्रतिसाद येण्याचं वाढ जे आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही नेत्यांकडनं हे बघितलं जात होतं, पण अखेर भाजपने प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती ही नाशिकमध्ये झालेली आहे आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी जवळपास 25 ते 28 जागा हे लढतील अशा पद्धतीचा एक अंदाज आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना 90 जागांवरती लढेल अशा पद्धतीचं जे आहे ते माहिती मिळते। त्यामुळे अशा पद्धतीची संपूर्ण जी आहे ती परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते, पण भाजप आणि शिवसेनेची मात्र युती हे नाशिकमध्ये तुटलेली आहे आणि राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध भाजप अशा पद्धतीचं संघर्ष हे नाशिकमध्ये या संपूर्ण निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे। अगदीच, त्यामुळे हा संघर्ष नेमका कसा असतो आणि यात निवडणुकांच्या निकालात नेमकं काय चित्र स्पष्ट होतं ते पाहणं किरण महत्वाचं आहे। असेच माझ्यासोबत जोडलेले रहा।